आखाती युद्धामुळे गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे। शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्यावर मर्यादा आणल्या आहेत। त्यामुळे खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आणि हॉटेल व्यावसायिक ही चांगलेच अडचणीत आलेत। अनेक लहान मोठ्या हॉटेलमध्ये मेनू कार्डवरील 60 ते 70% खाद्यपदार्थ बनवणं बंद केलंय। दुसरीकडे गॅस सिलेंडर टंचाईमुळे अनेक हॉटेलमध्ये चुली पेटवाव्या लागल्या आहेत। पण ज्यांच्याकडे चुलीसाठी जागा नाही आणि अन्य कोणतेही इंधन उपलब्ध नाही अशी हॉटेल्स आता बंद होऊ लागली आहेत। त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि या व्यवसायावर अवलंबून असलेले वेटर, माल पुरवठादार यासह अनेक घटक आर्थिक अडचणीत आले आहेत। प्रशासनाने कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेत सुरू केला नाही तर हॉटेल इंडस्ट्री कोलमडण्याच्या मार्गावर आहे। पूर्वी घरोघरी चुली असायच्या, त्यानंतर स्टोव्ह आणि मग गॅस शेगड्या वापरल्या जाऊ लागल्या। पण मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम म्हणून जगभरातील इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे। त्याचा सर्वाधिक फटका उद्योग जगताला बसलाय। त्यातही हॉटेल व्यावसायिक आणि छोटे मोठे खाद्यपदार्थ विक्रेते चांगलेच अडचणीत आलेत। गॅस टंचाईच्या काळात जिल्हा प्रशासनाने घरगुती गॅस सिलेंडरला प्राधान्य देत व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा थांबवला। साहजिकच रोज शेकडो लोकांचं पोट भरणाऱ्या हॉटेल मालकांची मोठी पंचाईत झाली आहे। हॉटेलमध्ये ग्राहक येत आहेत, पण त्यांना अन्नपदार्थ देण्यासाठी किचनमध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध नाहीत। त्यामुळे भोजन किंवा अन्नपदार्थ बनवण्यावर मर्यादा आल्यात। अनेक हॉटेलमध्ये त्यांच्या मेनू कार्डवरील 60 ते 70% पदार्थ सध्या बनत नाहीत। केवळ काही निवडक खाद्यपदार्थ बनवून हॉटेल मालक येणाऱ्या ग्राहकांना खुश करण्याचा प्रयत्न करतात। ज्या हॉटेलमध्ये 150 ते 200 पदार्थ मेनू कार्डवर दिसतात, तिथं गेल्या 2 आठवड्यात कसे बसे 30 ते 40 पदार्थ बनत आहेत। त्यातही जे पदार्थ भाजण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी इंधन जास्त लागतं ते पदार्थ हॉटेलमधून सध्या हद्दपार झालेत। शिवाय अनेक हॉटेलमध्ये आता चक्क भल्या मोठ्या चुली मांडल्या आहेत। पण ज्या हॉटेलमध्ये चूल लावण्यासाठी जागाच नाही किंवा चुलीचा धूर बाहेर जाण्यासाठी यंत्रणा नाही, त्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे। अशावेळी कुणाच्या तरी हातापाया पडून एखाद दुसरा सिलेंडर मिळवायचं किंवा खाजगी गॅस कंपन्यांचं महागडं सिलेंडर आणायचं अशी वेळ हॉटेल मालकांवर आली आहे। त्यामुळे हॉटेल व्यवसाय चालवायचा कसा असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। गेले 10 ते 15 दिवस हॉटेलमध्ये गॅस टंचाई जाणवते। कमर्शियल गॅस मिळत नाही, त्यामुळं आम्ही अनेक मेनू कमी केलेले आहेत। सध्या राईस प्लेटवर चालू आहे, थाळीच्या डिशेस चालू आहेत, काही पंजाबी डिशेस आहेत त्या थोड्याफार प्रमाणात चालू आहेत, निम्म्या बंद केलेल्या आहेत। हे जर असंच सुरू जाईल तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल। बरेच कामगारांना आम्हाला कमी करावं लागलेलं आहे। पण याची लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी, गॅस टाक्याचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत व्हावा हीच सरकारकडे मागणी आहे। सध्या कोल्हापुरात पर्यटकांचा मोठा ओघ आहे, पण या पर्यटकांना चांगलं खाऊ पिऊ घालण्यात हॉटेल चालकांना मर्यादा आल्या आहेत। गॅस सिलेंडर नसल्यामुळे खाद्यपदार्थांच्या अनेक गाड्या बंद झाल्यात। हॉटेलमधील वेटर, कुक, मोरीवाला, स्वच्छता कर्मचारी, भाजीपाला आणि दूध पुरवठादार, मांस, मच्छी, अंडी आणि धान्य पुरवठादार अशा अनेकांचा व्यवसाय हॉटेल इंडस्ट्रीवर अवलंबून असतो। हॉटेल व्यवसाय अडचणीत आल्यास या घटकांवरही मोठा परिणाम होणार आहे। हॉटेल व्यावसायिकांची संघटना वारंवार जिल्हा प्रशासनाला भेटून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची विनंती करत आहे। पण शासनाच्या आदेशामुळे सध्या तरी व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत। वेळेस गॅस सिलेंडर पुरवठा सुरू झाला नाही तर सर्वाधिक महसूल आणि रोजगार देणारी हॉटेल इंडस्ट्री अडचणीत येण्याची भीती आहे। अशीच परिस्थिती केटरिंग व्यावसायिक आणि छोट्या मोठ्या खाद्यपदार्थ हातगाड्यांची झाली आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांनाही युद्धाचा अप्रत्यक्ष फटका बसलाय।